नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपली शाळा जीके या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती 2026चे आपण प्रश्न घेत आहोत, ज्यामध्ये एमपीएससी पॅटर्ननुसार येण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, यामध्ये आपण 30 प्रश्नसंच निवडलेले आहे, जे एमपीएससी पॅटर्ननुसार रिपीट झालेले आहे। त्यापैकी आतापर्यंत आपण 5 प्रश्नसंच पाहिलेले आहे मित्रांनो, आणि हा आजचा 6वा प्रश्नसंच आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरचे जर तुम्ही क्लास पाहिले नसेल तर आपली शाळा जीकेला एक वेळा व्हिजिट द्या आणि त्यावर हे सर्व क्लास बघून घ्या। मित्रांनो, प्रत्येक क्लासची आणि प्रत्येक विषयाची फ्री PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल आत्ताच जॉईन करा। मित्रांनो, कोणताही वेळ न घालवता बघूया आजचा पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला तांदळाचे कोठार म्हणून ओळखले जाते? तर लक्षात ठेवा, रायगड जिल्ह्यातील वार्षिक भरपूर पावसामुळे कोकणातील सर्वाधिक तांदळाचे पीक घेतले जाते। तर या जिल्ह्याचे जुने नाव जे होते ते कुलाबा होते, ज्याचे नामकरण नंतर रायगड असे करण्यात आले। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ, रायगड। जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल मित्रांनो, तर 3 ते 4 सेकंदमध्ये प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा। प्रश्न क्रमांक दुसरा आहे, 18व्या शतकात थोर राजकर्त्या अहिल्याबाई होळकर यांनी कोणत्या प्रदेशांवर शासन केले होते? तर लक्षात ठेवा, अहिल्याबाई होळकर यांनी 1767 ते 1795 या काळात माळवा प्रांतावर अतिशय आदर्श आणि न्याय पद्धतीने राज्य केले। काळ कोणता होता? तर 1767 ते 1795 मित्रांनो। तर त्यांनी मध्य भारतातील माहेश्वर ही आपली राजधानी विकसित केली आणि देशभरातील हजारो मंदिरांचे जीर्णोद्धार त्यांनी केले मित्रांनो, लक्षात ठेवा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, कोकण ऑप्शन क्रमांक क, माळवा मित्रांनो, माळवा। प्रश्न क्रमांक तिसरा आहे, महाराष्ट्राने देशात सर्वप्रथम कोणत्या प्रजातीला अधिकृत राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे? तर लक्षात ठेवा, जून 2015 मध्ये ब्ल्यू मॉर्मॉनला राज्य फुलपाखरू म्हणून मान्यता देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे। तर हे मखमली निळ्या काळ्या रंगाचे, याचा रंग जो आहे मित्रांनो, तो मखमली निळा काळा रंग आहे। त्यात अत्यंत विलोभनीय व आकाराने मोठे फुलपाखरू असून ते प्रामुख्याने पश्चिम घाटात आढळते। कुठे आढळते सर्वात जास्त? तर पश्चिम घाटामध्ये आढळते। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, ब्लू मॉर्मॉन। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक चौथा आहे, 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्यांचे विभाजन करून कोणत्या 36व्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? मित्रांनो, लक्षात ठेवा, जिल्ह्याचे विभाजन ह्या प्रश्नाचा घटक खूप महत्त्वाचा आहे। एमपीएससी पॅटर्ननुसार हा प्रश्न येण्याची खूप दाट शक्यता आहे। तर मित्रांनो, लक्षात ठेवा की ठाणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येच्या ताण कमी करण्यासाठी पालघर हा आदिवासी समूह जिल्हा वेगळा करण्यात आलेला आहे। तर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आदिवासी समाज खूप जास्त प्रमाणात आढळते। तर या नवीन पालघर जिल्ह्यांचे एकूण 8 तालुक्यांचा समावेश असून यांचे मुख्यालय पालघर येथे आहे मित्रांनो। तर कुठे आहे मुख्यालय? पालघर जिल्हा आहे। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ, पालघर जिल्हा। कशामधून वेगळा झालेला आहे? तर ठाणेमधून पालघर वेगळा झालेला आहे मित्रांनो। तारीख होती 1 ऑगस्ट 2014। प्रश्न क्रमांक 5वा आहे, भारतातील अत्यंत प्राचीन व नामांकित असणाऱ्या मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या ऐतिहासिक वर्षी झाली? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, तर 18 जुलै 1857 रोजी देशातील पहिल्या 3 प्रमुख विद्यापीठाची एक म्हणून मुंबई विद्यापीठाची पायाभरणी झाली मित्रांनो। तर ब्रिटिशांनी कोलकाता, कलकत्ता आणि चेन्नई, मद्रास येथे ही विद्यापीठ सुरू केले। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ, 1857 येथे। 1857 तारीख होती 18 जुलै 1857, 18 जुलै 1857। तर प्रश्न क्रमांक 6वा आहे, महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे, ज्याला स्थानिक भाषेत मराठी भाषेत तामन किंवा जारुण असेही म्हटले जाते? तर लक्षात ठेवा, तामन हे महाराष्ट्राचे राज्य वृक्ष आहे फूल असून याला सुंदर गुलाबी व जांभळ्या रंगांची फुले येतात। तर हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील सदाहरित जंगलामध्ये किंवा पाणथळ भागात मोठ्या प्रमाणात आढळतात। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड, मोठा बोंडारा म्हणजेच तामन। प्रश्न क्रमांक 7वा आहे मित्रांनो, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारा जाहीरनामा कधी काढला? तर लक्षात ठेवा, 25 जुलै 1917 रोजी शाहू महाराजांनी शिक्षणाचा प्रसार तळागाळातील घटकांपर्यंत करण्यासाठी प्राथमिक शिक्षण व संवर्धनासाठी सक्तीचे व विनामूल्य शिक्षण सक्तीचे केले। तर एक पॉईंट आणखी नोट करा की शिक्षणाचे सर्वत्रीकरण करणारे आणि सर्वसामान्यांना मुख्य प्रवाहात आणणारे कोल्हापूर हे पहिले भारतीय संस्थान होते। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, 1917।
प्रश्न क्रमांक 8 आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये आंतरराज्यीय नदी आणि वाटप विवादासंबंधी तरतूद करण्यात आली आहे? तर प्रश्न म्हणते मित्रांनो, आंतरराज्यीय नदी आणि पाणी वाटप संबंधी जे तरतूद आहे ते कोणत्या कलमामध्ये आहे? तर लक्षात ठेवा, कलम 262 नुसार संसदेला 2 किंवा अधिक राज्यांमधील नद्यांच्या पाणी वाटपांच्या वादांचे निराकरण करण्यासाठी न्यायालयातील स्थापना करण्यात आली आहे, न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. तर कृष्णा, गोदावरी व कावेरी या 3 जे नद्या आहेत त्यांच्या जलविवाद लवाद यांचा घटनात्मक अधिकारांचा वापर करून स्थापन करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ, कलम 262 नुसार. कलम 262 नुसार. प्रश्न क्रमांक 9 आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील रब्बी हंगामात होणाऱ्या प्रचंड पिकांच्या उत्पादनामुळे ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? तर लक्षात ठेवा, सोलापूर जिल्ह्यातील रब्बी ज्वारीचे क्षेत्र आणि एकूण वार्षिक उत्पादन महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे, म्हणून या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात. कोणत्या जिल्ह्याला? तर सोलापूर जिल्ह्याला. कारण येथील कमी पावसाचे प्रमाण आणि काळी रेगूर जमीन रब्बी ज्वारीच्या पिकासाठी अत्यंत पोषक व उपयुक्त ठरते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ, सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना मूळ गीतारहस्य हा महान ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिला मित्रांनो? तर लक्षात ठेवा, मंडाले म्यानमारच्या तुरुंगात राजद्रोहाची 6 वर्षाची शिक्षा भोगत असताना लोकमान्य टिळकांनी मूळ ग्रंथ मराठी भाषेत लिहिला मित्रांनो. कोणत्या भाषेमध्ये लिहिला? तर मराठी या भाषेमध्ये लिहिला. तर या ग्रंथांचा मुख्य रोग गीतेमधील संन्यास मार्गाऐवजी जनतेला कर्तव्य पार पाडण्यास सांगणारा कर्मयोग हा सिद्धांत होता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, मराठी मित्रांनो. कोणत्या भाषेमध्ये गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला? तर मराठी या भाषेमध्ये लिहिला मित्रांनो. या क्लासची फ्री PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. प्रश्न आवडत असेल तर एक लाईक करा मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतीय राज्यघटनेतील अत्यंत महत्त्वाचे असणारे कलम 79 खालीलपैकी कशाच्या स्थापनेशी संबंधित आहे? तर लक्षात ठेवा, कलम 79 स्पष्ट करते की भारतासाठी एक संसद असेल ज्यामध्ये देशाचे राष्ट्रपती आणि लोकसभा व राज्यसभा ही 2 सभागृह समाविष्ट असतील. तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह कलम 80 आणि लोकसभा हे कनिष्ठ सभागृह कलम 81 म्हणून कार्यरत आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ, संसदेची रचना. संसदेची रचनेशी संबंधित आहे कलम 79. 2 कलम आणखी लक्षात ठेवा, राज्यसभे आणि हे वरिष्ठ सभागृह यासाठी कलम आहे 80, राज्यसभेशी कलम आहे 80 आणि 81 हे लोकसभेसाठी कलम आहे मित्रांनो. तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12 आहे, महाराष्ट्रात वाहणाऱ्या कोणत्या नदीला तिचा प्रचंड प्रवाहामुळे दक्षिण गंगा किंवा रुद्र गंगा असे देखील म्हटले जाते? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो, IMP नोट करून ठेवा. लक्षात ठेवा, गोदावरी ही दक्षिण आणि द्वीपकल्पीय भारतातील सर्वात लांब म्हणजे 1465 किलोमीटर आणि महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची नदी आहे. तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे या नदीचा उगम पाहून ती राज्यातील 50% पेक्षा जास्त भूभाग सुपीक करते, म्हणून तिला दक्षिण गंगा असे देखील म्हटले जाते. तर गोदावरी नदीचा उगम आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मित्रांनो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, गोदावरी नदी. ऑप्शन क्रमांक क, गोदावरी नदी. मित्रांनो, गोदावरी नदीवर खूप जास्त प्रमाणात प्रश्न विचारले जाते, त्यामुळे हा प्रश्न IMP नोट करून ठेवा. प्रश्न क्रमांक 13 आहे, महाराष्ट्रात क्रांतिकारी चळवळ उभारणारे चाफेकर बंधूंनी पुण्याचे प्लेग कमिशनर रॅटची हत्या कोणत्या वर्षी केली मित्रांनो? वर्ष विचारलेला आहे प्रश्नामध्ये. तर लक्षात ठेवा, 22 जून 1897 रोजी दामोदर बाळकृष्ण आणि वासुदेव चाफेकर या बंधूंनी पुण्यात प्लेगच्या नावाखाली जुलूम करणाऱ्या कमिशनर रॅटचा वध केला. कोणता? रॅटचा वध केला. तर या धाडसी क्रांतिकारक कृत्याबद्दल तिन्ही चाफेकर बंधूंनी ब्रिटिशांनी एरवाडा कारागृहात फाशीची शिक्षा सुनावली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ, 1897 मध्ये. तारीख होती 22 जून 1897 रोजी मित्रांनो. 22 जून 1897 ही तारीख होती मित्रांनो. ही तारीख लक्षात ठेवा.
पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14 आहे मित्रांनो. मानवी रक्तातील कोणता घटक प्रामुख्याने फुफ्फुसातील ऑक्सिजन संपूर्ण शरीरात वाहून नेण्याचे काम करते? तर लक्षात ठेवा, हिमोग्लोबिन हे तांबड्या रक्तपेशींमध्ये असणारे एक जटिल प्रथिनांचे रेणू असून यामध्ये लोह आयरन मुबलक प्रमाणात असते. हे ऑक्सिजनशी संयोग पाहून ऑक्सिहिमोग्लोबिन तयार करते आणि शरीरातील पेशींपर्यंत शुद्ध हवेचा पुरवठा करते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, हिमोग्लोबिन. ऑप्शन क्रमांक ब, हिमोग्लोबिन. पुढचा प्रश्न क्रमांक 15 आहे मित्रांनो. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा प्रदान करणारी ऐतिहासिक 73वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी लागू झाली? मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 73वी घटनादुरुस्तीवर खूप जास्त प्रश्न विचारलेले आहेत. तर लक्षात ठेवा, 24 एप्रिल 1993 रोजी 73वी घटनादुरुस्ती अंमलात आली. यामुळे पंचायत राज संस्थांना संविधानाचा भाग 9 मध्ये स्थान मिळाले. तर या ऐतिहासिक कायद्याच्या अंमलबजावणीनिमित्त भारतात दरवर्षी 24 एप्रिल कोणत्या दिवस मित्रांनो? 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय पंचायत राज दिन कोणता आहे मित्रांनो? 24 एप्रिल. लक्षात ठेवा, हा दिवस विचारला जातो दिनविशेषमध्ये. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क, 1993. 1993. ऑप्शन क्रमांक क मित्रांनो, 1993. प्रश्न क्रमांक 16 बघूया मित्रांनो. महाराष्ट्रातील कोणत्या थोर पुरोगामी समाजसुधारकाला लोकहितवादी या प्रसिद्ध टोपण नावाने ओळखले जाते? लोकहितवादी यांना प्रसिद्ध टोपण नावाने ओळखले जाते मित्रांनो. तर यांचे पूर्ण नाव काय आहे मित्रांनो, हे बघूया आपण. गोपाळ हरी देशमुख यांना प्रभाकर या साप्ताहिकातून 108 शतपत्रे लिहून धार्मिक सुधारणांचा आणि जुना रूढीवर कडाडून टीका केला. ज्या जुन्या रूढी प्रथा परंपरा होत्या मित्रांनो, त्यांनी प्रभाकर या वृत्तपत्रातून कडाडून टीका केल्या. तर यांचे 108 शतपत्रे लिहून मित्रांनो ते भारतीय समाजव्यवस्थेमध्ये वैज्ञानिक दृष्टीने शिक्षण आणि औद्योगिकीकरणाचा महत्त्वाचा आग्रह धरत होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल मित्रांनो गोपाळ हरी देशमुख. ऑप्शन क्रमांक अ, गोपाळ हरी देशमुख हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. यांनाच काय म्हणत होते? टोपण नाव होते लोकहितवादी, गोपाळ हरी देशमुख. मित्रांनो, टोपण नावावर खूप जास्त प्रश्न विचारले जाते, जसे की कुसुमाग्रज, विष्णू वामन शिरवाळकर, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये खूप जास्त विचारले जातात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17 आहे मित्रांनो. लक्षात ठेवा की भारताच्या मूळ भौगोलिक क्षेत्राचे सर्वात दक्षिण टोक असणारे इंदिरा पॉईंट कोणत्या बेट समूहात स्थित आहे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा, 6:45 उत्तर अक्षांशावर असणारे इंदिरा पॉईंट हे भारताच्या भूप्रदेशातील सर्वात अंतिम दक्षिण टोक मानले जाते. तर यांचे मूळ नाव होते पिग्मॅलियन पॉईंट मित्रांनो, ज्यांचे नामकरण देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मरणार्थ ठेवले गेले. पिग्मॅलियन पॉईंटचेच नामकरण पुढे चालून इंदिरा गांधी पॉईंट झाले मित्रांनो. ठीक आहे. पुढचा या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, अंदमान आणि निकोबार. अंदमान आणि निकोबार या बेटसमूहामध्येच येते इंदिरा पॉईंट मित्रांनो. हे भौगोलिक क्षेत्राचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18 आहे. औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, औरंगाबादचे नामकरण कधी झाले मित्रांनो, हे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरण कधी झाले. तर लक्षात ठेवा, औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाच्या विशाल जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मित्रांनो, पैठणचे महान वारकरी श्री संत एकनाथ महाराज यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पवित्र कर्मभूमीवर या जलाशयाला नाथसागर नाव देण्यात आले. नाथसागर कशाला? तर जायकवाडी धरणाला. तर हे धरण मराठवाड्याची जीवनवाहिनी असून येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलसिंचन व पिण्याच्या पाण्याची सोय आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, नाथसागर. नाथसागर का नाव दिले मित्रांनो? तर संत श्री एकनाथ महाराज यांच्या स्मरणार्थ नाव देण्यात आले नाथसागर. नाथसागर हे जायकवाडी धरणाला नाव दिलेले आहे, जे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येते, ज्याला आता छत्रपती संभाजीनगर म्हणतात. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 19 आहे. वातावरणातील हवेचा अचूक दाब मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वैज्ञानिक उपकरणाचा प्रामुख्याने वापर केला जातो? तर लक्षात ठेवा, 1643 इटालियन शास्त्रज्ञ इव्हानगेलिस्टा टोरिलेसी यांनी पाण्याच्या सहाय्याने हवेचा दाब मोजणारे पहिले बॅरोमीटर शोधले. कोणते मित्रांनो? तर बॅरोमीटर शोधले.
ठीक आहे. त्यानंतर बॅरोमीटरच्या पाऱ्याच्या पातळी वेगाने खाली येणे हे वादळ आणि पावसाचे मुख्य संकेत दर्शवते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ बॅरोमीटर. बॅरोमीटर हवेचा दाब अचूक मोजण्यासाठी बॅरोमीटर वापरतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20 आहे मित्रांनो. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून कोणत्या ओळखल्या जाणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते पहिले वृत्तपत्र सुरू केले? तर लक्षात ठेवा 6 जानेवारी 1832 रोजी मुंबईत बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी आणि मराठी या 2 भाषांमध्ये दर्पण हे पहिले साप्ताहिक सुरू केले. कोणते? तर दर्पण हे पहिले साप्ताहिक होते मित्रांनो. तर या क्रांतिकारी स्मरणार्थ आणि त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्रात दरवर्षी 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पत्रकार दिन कधी मित्रांनो? 6 जानेवारी. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. म्हणून उत्साहात साजरा केला जातो. ठीक आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ब दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले मित्रांनो. प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 21 आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतांग आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेला अरुंद मैदानी पट्ट्याला काय म्हणतात? तर अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वतरांग यांच्यामध्ये अरुंद जो पट्टा आहे त्याला काय म्हणतात असा प्रश्न आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा कोकण आणि किनारपट्टी हे उत्तर दक्षिण दिशेने सुमारे 720 किलोमीटर लांब पसरलेली आहे महाराष्ट्राची मित्रांनो. हिची रुंदी साधारणपणे 30 ते 60 किलोमीटर आहे. तर ही किनारपट्टी रिया प्रकारात मोडते. कोणत्या प्रकारात मोडते मित्रांनो? तर रिया या प्रकारामध्ये मोडते आणि अतिशय तीव्र उतारांच्या नद्यांमुळे सुपीक गाळ वाहून आणला जातो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क कोकण मित्रांनो. कोकण या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22 आहे मित्रांनो. भारताचे राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वप्रथम 27 डिसेंबर 1911च्या कोणत्या काँग्रेस अधिवेशनमध्ये गायले गेले? तर लक्षात ठेवा नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोरांनी रचलेले हे गीत काँग्रेसच्या कोलकाता येथील 26व्या वार्षिक अधिवेशनात पहिल्यांदा गायले गेले. तर 24 जानेवारी 1950 रोजी भारताच्या घटना समितीने या गीताला अधिकृत राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब कलकत्ता या अधिवेशनामध्ये 26वे अधिवेशन होते मित्रांनो. हे पण लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 23 आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील अथांग निसर्गदृष्ट व किल्ल्यांमुळे कोणत्या जिल्ह्याला पर्यटनाचा पहिला जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर लक्षात ठेवा 1997 मध्ये सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील पहिला अधिकृत पर्यटन जिल्हा ठरला. येथे सिंधुदुर्ग किल्ला आणि तारक किल्ला बीच सारखे प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. तर हा महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील जिल्हा असून येथे स्वच्छ किनारे व नारळी सुपारींच्या बागा पर्यटनांना आकर्षित करते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ सिंधुदुर्ग जिल्हा. प्रश्न क्रमांक 24 आहे मित्रांनो. भारतीय संविधानानुसार घटक राज्यांच्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी महाराष्ट्रात कोणत्या शहरामध्ये भरते? तर मित्रांनो प्रश्नाचे उत्तर माहीत असेल तर 3 ते 4 सेकंदमध्ये प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा मित्रांनो की 1953 मधील ऐतिहासिक नागपूर करारानुसार विदर्भाला न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेचे किमान एक अधिवेशन नागपुरात घेणे बंधनकारक राहत. त्यानंतर नागपूर ही महाराष्ट्राची अधिकृत उपराजधानी आहे आणि हिवाळी राजधानी म्हणून तिला ओळखले जाते. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क नागपूर. ऑप्शन क्रमांक क नागपूर. मित्रांनो प्रश्न क्रमांक 25 आहे. मानवी डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि रातआंधळेपणा टाळण्यासाठी कोणते जीवनसत्व सर्वाधिक आवश्यक आहे? तर लक्षात ठेवा जीवनसत्व अ शास्त्रीय भाषेत रॅटिनॉल म्हणतात, जे डोळ्यातील पडद्याला निरोगी ठेवण्यास मदत करते. तर शरीरात अ जीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास रातआंधळेपणा म्हणजेच नाईट ब्लाइंडनेस व झोरोपॅथमियासारखे गंभीर विकार उद्भवतात. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ जीवनसत्व. ऑप्शन क्रमांक अ जीवनसत्व. विटॅमिन ए यालाच रेटिनॉल असे देखील म्हणतात शास्त्रीय भाषेत. आणि अजीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा निर्माण होतो मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26 आहे. भारताचे पितामहा म्हणून खालीलपैकी कोणत्या थोर राष्ट्रभक्त नेत्याला ओळखले जाते? तर लक्षात ठेवा दादाभाई नौरोजींनी आपल्या पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया ग्रंथात ब्रिटिशांच्या आर्थिक लुटींचा निसरण सिद्धांत ड्रेन थेअरी मांडला.
ते ब्रिटिश संसदेचे हाऊस ऑफ कॉमन्सचे सदस्य म्हणून निवडून जाणारे पहिले भारतीय ठरले. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ, दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी. तर दादाभाई नौरोजी यांनाच भारताचे पितामह म्हणतात. यांनीच कोणता ग्रंथ लिहिला? पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. हा ग्रंथ खूप वेळा विचारला जातो मित्रांनो पेपरमध्ये, त्यामुळे हा पॉईंट नोट करून ठेवा IMP. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 27 आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा संगम होऊन कोणते संयुक्त उपनदी तयार होते? तर लक्षात ठेवा, पैनगंगा आणि वर्धा मिळून वाहणारा प्रवाह जेव्हा वैनगंगेला मिळतो तेव्हा एक एकत्रित नदी प्रवाहाला प्राणहिता नदी म्हणतात. तर गडचिरोली जिल्ह्यातील सिरोच्या जवळ ही अत्यंत वेगवान आणि रुंद प्राणहिता नदी पुढे गोदावरी नदीला जाऊन मिळते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, प्राणहिता नदी. प्राणहिता नदी. तर मित्रांनो प्रश्न होता की महाराष्ट्रातील पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या एकत्रित संगमाला काय म्हणतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल प्राणहिता नदी. 3 नद्या आहे मित्रांनो, पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित संगमास प्राणहिता नदी. ऑप्शन क्रमांक ब या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल. कारण की या तिन्ही प्रवाह जे पैनगंगा, वर्धा आणि वैनगंगा आणि पैनगंगा या 3 नद्यांचा प्रवाह मिळून मित्रांनो एकत्र येतो तेव्हा प्राणहिता नदी हे तयार होते. तर गडचिरोली जिल्ह्यातील सिरोच्या जवळ ही अत्यंत वेगाने आणि रुंद प्राणहिता नदी पुढे गोदावरी नदीला जाऊन मिळते. पुढेच प्राणहिता नदी ही पुढे जाऊन गोदावरीला नदीला जाऊन मिळते मित्रांनो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ब, प्राणहिता नदी. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28 आहे मित्रांनो. भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे गाजलेले आत्मचरित्र कोणते? तर लक्षात ठेवा, विंग्स ऑफ फायर. ऑप्शन क्रमांक ब, विंग्स ऑफ फायर हे यांचे अग्निपंख यांचे आत्मचरित्र आहे मित्रांनो, जे गाजलेले आहे. तर यामध्ये पॉईंट लक्षात ठेवा, ज्यांचे मराठी अग्निपंख या नावाने भाषांतर माधव गोडबोले यांनी केले. अग्निपंख यांचे भाषांतर केले, विंग्स ऑफ फायर यांचेच भाषांतर मित्रांनो मराठीमध्ये केले. त्यांचं नाव होतं अग्निपंख. हे अग्निपंख भाषांतर करणारे व्यक्ती होते माधव गोडबोले. ठीक आहे मित्रांनो. त्यामध्ये एक पॉईंट आणखी लक्षात ठेवा की हे पुस्तक त्यांच्या सामान्य बालपणापासून ते भारताचे सर्वोच्च शास्त्रज्ञ व राष्ट्रपती बनण्यापर्यंत ध्येयवादी प्रवासांचे दर्शन घडविते. ठीक आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 29 आहे. महाराष्ट्राच्या विस्तीर्ण पठारी प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर लक्षात ठेवा, मध्य प्रदेशात उगम पावून तापी नदी महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून पश्चिमेकडे वाहत गुजरातमध्ये प्रवेश करते. तर महाराष्ट्रातील हिचे लांब 208 किलोमीटर आहे. पूर्णा ही तापी नदीच्या खोऱ्यातील सर्वात मुख्य आणि मोठी उपनदी आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ, तापी नदी. तापी नदी. मित्रांनो शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. आजचे आपले 30 पैकी 30 प्रश्न आपण घेतलेले आहेत मित्रांनो. आजचा हा शेवटचा प्रश्न आहे की देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असणारा भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन समाजसुधारक कोण होते? तर मित्रांनो यामध्ये एक पॉईंट लक्षात ठेवा की 1958मध्ये त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त महर्षी कर्वे यांनी महिला शिक्षणासाठी ऐतिहासिक कार्यांबद्दल भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात आले. तर त्यांनी पुण्यात हिंगणे स्त्री शिक्षण संस्था आणि भारतातील पहिली महिला विद्यापीठ SNDT स्थापन करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. तर मित्रांनो लक्षात ठेवा या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ, महर्षी धोंडो केशव कर्वे. ऑप्शन क्रमांक अ, महर्षी धोंडो केशव कर्वे. तर मित्रांनो हे होते आजचे 30 प्रश्न. तर तुम्हाला यापैकी किती प्रश्नाचे उत्तर आले मित्रांनो त्याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि या क्लासची फ्री PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा मित्रांनो. आपली शाळा GKला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आणखी आपले 24 प्रश्नसंच तसेच राहिलेले आहे, त्यामुळे पुढचे 24 प्रश्नसंच मिस न व्हावे यासाठी तुम्ही आत्ताच आपली शाळा GK या चॅनलला जॉईन करून घ्या. मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. धन्यवाद.